भंडाराची उधळण करीत येळकोट येळकोट जय मल्हार करीत चंदनपुरी यात्रोत्सवास सुरुवात। मंत्री दादा भुसे यांचे चिरंजीवांच्या हस्ते सपत्नीक पूजा। राज्यातून तसेच परराज्यातून भाविक दाखल। मालेगाव चंदनपुरी प्रति जेजुरी म्हणून ओळखले जाणारे मालेगावच्या श्री क्षेत्र चंदनपुरी इथं खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली। यात्रेनिमित्त मानाच्या पालखीची मिरवणूक आणि महापूजा संपन्न झाली असून यात होणाऱ्या भंडाराच्या उधळणीने परिसर दुमदुमून गेला। राज्यभरातून मोठा जनसागर येणार असून पुढील 15 दिवस भाविकांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे। सकाळी पालखी मिरवणूक काढण्यात आली, त्यानंतर शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे चिरंजीव आविष्कार भुसे यांनी सपत्नीक पालखी पूजन आणि आरती करत भंडाराच्या उधळण करून यात्रेस प्रारंभ झाला। यावेळी चंदनपुरी गावाचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ट्रस्टचे पदाधिकारी व ग्रामस्थ, भाविक भक्त उपस्थित होते। यावेळी उपस्थित भाविकांना यात्रोत्सवाच्या शुभेच्छा देत माय बाप जनतेच्या आयुष्यात सुख समृद्धी लाभो यासाठी खंडेरायांना साकडं घातलं। चंदनपुरी हे खंडेराव महाराजांच्या दुसरी पत्नी बानुबाई यांचे माहेर। बानू आणि खंडेरायाचं वास्तव असल्याच्या आठवणींना उजाळा मिळावा म्हणून दरवर्षी चंदनपुरीच्या खंडेराव महाराजांचे मंदिरात पौष पौर्णिमाच्या निमित्ताने यात्रेस सुरुवात होते। 15 दिवस हा यात्रोत्सव चालतो। यात्रेत ढोल ताशांच्या गजरात भंडाऱ्याची उधळण होते अन अवघी चंदनपुरी खंडेराव महाराजांच्या आवाजाने दुमदुमून जाते। क्षेत्र चंदनपुरी गावची यात्रा आजपासून संपन्न झाली आणि त्याचं महापूजन सुद्धा आपल्या सगळ्यांचे लाडके आविष्कार दादा भुसे यांच्या हस्ते व सहपत्नी हे सुद्धा उपस्थित राहिले। तसेच आपल्या अनिताताई भुसे ताई सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिल्या आणि त्याचप्रमाणे आपण आपल्या ह्या दैवताच्या गाभाऱ्यात तुम्ही इथं आले त्याबद्दल मी सगळ्यांचं एक ग्रामस्थ म्हणून मी सगळ्यांचं स्वागत करते। जोरदार टाळ्या। आपल्या आराध्य दैवत खंडेराव महाराजांच्या या यात्रेस उत्सवानिमित्ताने आलेले प्रमुख पाहुणे माननीय श्री तसेच आदरणीय सर्व तरुण पिढींचे एक प्रेरणास्रोत असलेले माननीय आविष्कार दादा भुसे यांचा आपण सत्कार या ठिकाणी माननीय सुभाष बाबूनाथ शेलार यांना जोरदार टाळ्या होऊन त्यांनीच प्रेरणास्रोत आपण पुढेही नेणार आहोत। खंडेराव महाराजांचं ग्रामसेवकता आणि त्यांची प्रेरणा ही घरोघरी ज्योत पेटत राहो या अनुषंगाने हे बुक आपल्याला आपण समर्पित करत आहोत। खूप खूप धन्यवाद। आणि पुढचं सगळ्यांना आपल्याला ऐतिहासिक पौराणिक ऐतिहासिक माहिती उत्सवाला आपण सुरुवात केलेली आहे। त्याचप्रमाणे कालनीच साहेबांचे इंटरव्ह्यू बघितला असता न्यूजला खूप छान असे प्रश्नांचं जे सखोल ज्ञान शिवाजी महाराजांचं पुस्तक त्यांनी त्या ठिकाणी दिलं आणि हीच खरं तर आपल्या समाजासाठी आपल्या ग्रामीण भागासाठी शिक्षणाची किती गरज आहे, किती महत्व आहे याचं खरं तर तळागाळात पोहोचणारा एकमेव शिक्षण मंत्री मला असं वाटतं महाराष्ट्र महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यातील भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री क्षेत्र चंदनपुरी येथील श्री खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवास आजपासून भक्तिभावमय वातावरणात प्रारंभ झाला।